जितक्या जितक्या आपण आपल्या स्वतःशी बोलतो, तितक्या तितक्या वेळेस आपण कनेक्टच असतो, असं मला वाटतं. हे बरोबर आहे की चूक आहे? आता तुम्ही बोलताना तुमच्याशी कनेक्टेड होते का? हो. म्हणजे आपल्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला भान असतं. बोलतो म्हणजे बोलताना जागृत असतो म्हणजे काय, आपल्याला आपल्या शब्दाचं भान असतं. आणि जर तसं असेल तर मग चांगली गोष्ट आहे. पण तसं असतंच असं नाही. बरंच आता आपण विचार करतोय, तसा जागृतीवर विचार करतोय म्हणून आपण मुद्दाम जागृतीपूर्वक बोलू शकतो. परंतु असं आपल्याला विचार करायची गरज नाही पडली पाहिजे, अशी अवस्था आली पाहिजे की विचार करायची गरज नाही पडली, हा मला आता जागृतीपूर्वक बोलायचं आणि जागृतीपूर्वक काम करायचंय. ज्या ज्या वेळेस आपल्याला राग, लोभ, द्वेष येतो, त्या वेळेस आपण कनेक्टेड नसतो, हे 100% खरं. कनेक्टेड नसतं म्हणूनच राग येतो आणि द्वेष येतो. हो. आणि किंवा आपल्या हातून चूक होते किंवा एखादी गोष्ट विसरते. हा. चावी म्हणा, पेन म्हणा, मोबाईल कुठे ठेवला लक्षात राहत नाही. तर त्या वेळेस आपण अजागृत असतो असं वाटतं, असं मला वाटतं. किंवा अजागृतीमुळे ते घडतं असं म्हणा. आपण हो. अजागृत असतो आणि आपण जागृत असतो असं नाही. आपण जागृत असतो आणि आपण आपण अजागृत असतो असं नाही. मन जागृत असतं तेव्हा ते मिस्टेक करत नाही. मन जेव्हा जागृत नसतं तेव्हा ते कायेच्या द्वारे किंवा वाणीच्या द्वारे मिस्टेक करतात. म्हणजे बरोबर. चुका ज्या असतात, सिगमंड फ्राईडनी याच्यावर फार मोठी फिलॉसॉफी उभी केली माहितीये का, मिस्टेक्स. हं. माणूस चुकतो का, याच्यावर त्याची सगळी बरीच मोठी फिलॉसॉफी आहे. तर तो तो म्हणतो मिस्टेक्स ज्या आहेत ह्या अनकॉन्शियसमुळे घडतात, अजागृत अवस्थेमुळे घडतात. आता बरोबर. त्याला अजागृतीला जागृतीमध्ये कसं कन्वर्ट करायचं ही गोष्ट त्याच्या लक्षात नाही आली. त्याला ते कारण सापडलं पण निवारण करता नाही आलं. कारण त्यानं ते ऑब्जेक्टिव्हली पाहिलं. हा, त्यांनी कसं पाहिलं, थोडं लॉजिकली पाहिलं. हा, माणूस जेव्हा भानावर नसतो तेव्हा चूक करतो. पण त्याला सतीचा मुद्दा, जागृतीचा मुद्दा माहिती असता तर ते वेगळं असतं. म्हणून त्याचा अंत पण नीट झाला नाही असं म्हणतात. म्हणजे मला वाटतं नुसतं पुढचं. नुसतं ज्ञान असणं महत्वाचं नाही. हा, बोला बोला. हो. मला असं वाटतं पुढचं जे लेक्चर आहे, की आपलं अष्टांगिक मार्गासाठी सती कशी आवश्यक आहे किंवा सतीद्वारे अष्टांगिक मार्ग कसा आपल्याला अ, आचरण करता येतं, अष्टांग की मार्ग आणि आपली साधना ही वेगळी गोष्ट नाही. आता हां. बघा, बोलता बोलता मी सम्यक दृष्टी हा शब्द प्रयोग हो, केला. हो. तेच. सम्यक संकल्प हा शब्द प्रयोग केला. सम्यक सती पठण हा तर आपला मुख्य विषय आहे. समाधीवर मी मगाशी समाधी शब्द प्रयोग केला. प्रयत्न हा शब्द प्रयोग केला म्हणजे व्यायाम. वाणी, बोलणं, शारीरिक कर्म आणि वाचिक कर्म हे शब्द प्रयोग आपण केले. त्यामुळे 8ही अंग आले ना याच्यामध्ये. हो, बरोबर. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका. आता आजीविका सुद्धा आपण लाईफस्टाईल आहे ती. आजीविकेला आपण लाईफस्टाईल म्हणतो बाबासाहेबांच्या भाषेत. लोकांनी आजीविका म्हणजे पैसे मिळवण्याचा उद्योग एवढाच हे केला. पैसे मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न हा आजीविकेचा एक भाग आहे, उपजीविका. परंतु आजीविका म्हणजे आपलं जगणं कसं आहे, लाईफस्टाईल कशी आहे. म्हणजे आपण आता सोप्या भाषेत सकाळी उठल्यापासून सकाळी परत उठेपर्यंत आपण काय करतो, त्याचं भान आहे का? त्याच्यात ती आपल्याला जीवनशैली आपली त्या आपण आपण त्यात म्हणजे 24 तासात आपण कसे वागू, काही करू, तर त्यानं आपल्याला रिझल्ट नाही मिळत. आपल्याला आपली आजीविका सम्यकच पाहिजे, म्हणजे लाईफस्टाईल ही परफेक्ट चांगलीच पाहिजे. सम्यक पाहिजे म्हणजे योग्य पाहिजे, म्हणजे दोलायमान नाही पाहिजे, बॅलन्स पाहिजे. सम्यक म्हणजे बॅलन्स असा पण त्याचा अर्थ होतो. परफेक्ट हा शब्द चुकीचा आहे. बॅलन्स म्हणजे
दोलायमान होणारी नसते, त्याला सम्यक म्हण. दृष्टी दोलायमान नाही पाहिजे, ती जागृत असली म्हणजे ती अशी अ, नीटच असते, सरळ असते. सम्यक म्हणजे एक नीट आहे, राईट. सम्यकला खरा शब्द अजून मिळणं नाही आपल्याकडे कुठे. आपल्याला आपण ते काही गोष्टी जे इतरांनी जे अनुवाद केले तेच आपण वापरतो. तर सम्यक दृष्टी, संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी, हे आठही अंग आपल्या चर्चेमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली येतातच. येतात. त्यामुळे आपण अष्टांग मार्गापासून बाजूला नाही. हा, आता त्याच्यावर ती जी यादी आहे, अष्टांग 8 अंगाची जी यादी आहे, त्याला धरून आपण जर अभ्यास करायचा झाला तर आपण करू शकतो. परंतु बुद्धांची शिकवण अशी आहे का तुम्ही त्यांची कोणतीही एक गोष्ट घ्या, एक शिकवण घ्या, अगदी एक शब्द घ्या, त्याच्यामध्ये सगळा धम्म येऊ शकतो. एक शब्द घ्या, जसा आता समजा अनित्यता हा शब्द घेतला, किंवा आपण अनात्मता शब्द घेतो, किंवा सती शब्द घेतो, एक शब्दाला धरून तुम्हाला ते सगळं जीवनच बोलावं लागतंय ना. सगळं जीवन बोलावं लागतं म्हणजे धम्म बोलावे लागतात तुम्हाला. अष्टांग मार्ग हा त्यातला छोटा भाग आहे. अष्टांग मार्ग ही एक शिकवण आहे. आता त्याला कसं आहे, काही लोकांनी त्यालाच हायलाइट करून करून तीच मुख्य शिकवण आहे असं ते रुजवण्याचा प्रयत्न करतात. नाही, मी तर म्हणतो बुद्धांची शिकवण, एकच शिकवण जर बेस्ट म्हणून मान्य करायची असेल तर ती जागृतीची आहे, सतीची आहे, भानावर राहण्याची आहे. आता हे भान म्हणजे काय? काया, वाचा आणि मन. काया, वाचा, मन, किंवा काया जाणीवा म्हणजे वेदना, चित्त म्हणजे इमोशन, आणि मनोधम्म म्हणजे मेंदूतलं कार्य. आणि त्यातलं इंटरकनेक्शन. कारण हे काया, वेदना, चित्त, मनोधम्म हे वेगवेगळे नाहीत, एकच आहे, ते इंटरकनेक्टेड आहे. जसं श्वासाचा संबंध हार्टशी आहे, कारण श्वासामुळं शुद्ध झालेलं रक्त हार्टमध्ये येतं, आणि हार्ट मधलं रक्त, शुद्ध रक्त हे संपूर्ण शरीरभर पसरतं. म्हणजे श्वासाचा संबंध हार्टशी पण आहे, त्याचा संबंध शरीराशी पण आहे, आणि शरीरभर पसर मग शरीरातले सगळे अवयव हे आनापानशी जोडलेले आहे जणू काही. म्हणून आपण काय आनापान म्हणतो. हे सगळं शरीरच आन करतंय, अपान करतंय. म्हणजे म्हणायला हे सगळं जीवन वेगवेगळं आहे, त्याची अंग वेगवेगळे आहेत, पण ते एकच 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 युनिट आहे, किंवा एकच जणू काय एकच अस्तित्व आहे ते. त्याच्यात हे सगळे, जशी एखादी कंपनी असते किंवा एखादा तुमचा आता दवाखाना आहे मोठा, तर त्या दवाखान्यातले दवाखाना म्हणजे काय? तर तुमच्या दवाखान्यात असलेले वेगवेगळे डिपार्टमेंट आहे ना, तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन पासून तुमचे वेगवेगळ्या वेगवेगळे तुमचे हे जे आहे, समजा कानाचं वेगळं, नाक कान घशाचं वेगळं, किंवा तुमच्या हार्टचं वेगळं, ह्याचं वेगळं, त्याचं वेगळं, ते सगळं मिळून जे आहे, सगळी सगळे यंत्रणा जी आहे त्याला दवाखाना म्हणतात ना. त्याचं हो. शरीर म्हणजे याच्यामध्ये सगळं मिळून जे आहे ते शरीर आहे, आणि हे शरीर जिवंत आहे. आणि ह्याच्यात जे काही चाललेलं आहे त्याला धम्म म्हटलेलं आहे. आता ह्याच्यात जे चाललंय ते, त्याच्यात बाहेरच्या पण गोष्टी येतात, जसं आपण मगाशी आपण म्हटलं, जे बाहेर आहे ते आत आहे. तर असं ते आहे. आपण त्याला सेपरेट सेपरेट पाहतो. हे आनापान सती, आणि मग हे सतीपट्ठाण, आणि हे सप्तबोध्यांग, आणि हे अष्टांग मार्ग, आणि हे प्रथित समुत्पाद, हे 12 निदान, मग हे असं, मग हे तसं, मग हे हिनयान, हे महायान, वज्रयान, तंत्रयान, अमक धमक धमक, त्या विश्लेषणाच्या गोष्टी आहेत. हे सगळं एकच आहे. आणि भानावर आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, सतीमुळे आपल्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतात. तर सर, सर, हा. सम्यक म्हणजे
मध्यम मार्गाशी, जो हा, मध्यम मार्ग आहे. मध्यम मध्यम म्हणजे बॅलन्स. हा. हा. मध्यमचा अर्थ म्हणजे बॅलन्स होतो. म्हणजे अच्छा म्हणजे. एक्स्ट्रीम नाही. हं. एक्स्ट्रीम नाही, दोन टोकाचं नाही. जसं आता आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे की बुद्धांच्या जी गोष्ट लक्षात आली शेवटी, की जीवन जगण्याची दोन टोक आहेत. बाबासाहेबांनी पण त्यांच्या ग्रंथात हा उल्लेख केलेला आहे की जीवन जगण्याची दोन टोक आहेत. म्हणजे अं, सुखी जीवन जगण्यासाठी म्हणजे सुख पाहिजे, दुःख नको, सुख पाहिजे. म्हणून माणसं दोन पद्धतीने प्रयत्न करतात असं म्हटलेलं आहे. एक तर सुख पाहिजे, हे दुःखमुक्ती पाहिजे, दुःख नको आहे, तर मग सुखाच्या साधनांच्या मागे धावा. म्हणजे कामसुखाचा म्हणजे इंद्रिय तृष्णेच्या मागे धावा. म्हणजे जे मनाला जे असं वाटतं का डोळ्यांनी हे करावं, कानाने हे ऐकावं, गंध चव स्पर्श, म्हणजे इंद्रिय सुखाच्या मागे इंद्रिय इंद्रिय सुखात उपभोग घेतला म्हणजे आपल्याला सगळे प्रश्न सुटतील असा एक समज असतो लोकांना. पण ते तसं होत नाही. तर इंद्रियांचा विषय संपला की परत माणूस डिस्टर्ब होतो. आणि दुसरं टोक सुख मिळवण्याचं म्हणजे दुःखमुक्तीचं जे आहे ते अं, ध्यान साधना करा किंवा दुःखाला दुःख द्या, यातना यातना. यातना द्या. आत्म त्याला आत्मक्लेश. आत्मक्लेश म्हटलेलं आत्मक्लेश. आहे. हा. मग ही दोन टोक आहेत, कामसुखल्लिकानुयोगो, अत्त किल मथानुयोगो. अत्त किल मथान म्हणजे आत्मक्लेश, आणि कामसुख म्हणजे इंद्रिय तृष्णा. तर ह्या दोन दोन टोकाला जाऊन माणसं सुख मिळवायचा प्रयत्न करतात, पण ते मिळत नाही. मग बुद्धांना जी मध्यम मार्ग सापडला, तो हा जागृतीचा मार्ग आहे, सतीचा मार्ग आहे. हा, त्याला आपण सम्यक म्हणू शकतो. हा, म्हणजे सम्यक. हा, सम्यक हा त्याला जो त्याला शब्द आहे. सम्यक असा शब्द आहे, सम्मा. त्याला सम्यक शब्द आहे, परंतु सम्यक शब्द हा मराठीत याच्यात सुद्धा असा प्रचलित शब्द नाही ना तो. हं. पालीमध्ये पण तो मग त्याला मध्यमला काय लोकांनी राईट किंवा परफेक्ट हं. असे काही अर्थ केलेले आहेत त्याचे. योग्य. योग्य. हं. परंतु सम्यक म्हणजे योग्य आणि अयोग्य असं नाही. योग्य अं, सम्यकतेमध्ये योग्य आणि अयोग्य दोन्हीचंही भान पाहिजे. म्हणजे सम्यक म्हणजे फक्त योग्य नाही, योग्य आणि अयोग्य दोन्हींचं भान ज्याला असतं तो सम्यक मार्गावर येऊ शकतो. म्हणजे बॅलन्स अवस्था, संतुलित अवस्था. हं. तर थांबूया आपण या ठिकाणी. हो. हो.